विधानसभेची निवडणूक संपताच मराठवाड्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय। विशेषतः बीड जिल्ह्यात घडलेल्या अपहरण, हत्या आणि गोळीबाराच्या घटनांनी मराठवाडा अक्षरशः हादरलेला आहे। त्यामुळे आता मराठवाडा गुन्हेगारीचा हब बनतोय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। अपहरण, खून, खंडणी आणि बरच काही। मराठवाडा बनतोय गुन्हेगारीचा हब। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। मराठवाडा राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेला विभाग, परंतु राजकारणासह आता मराठवाडा गुन्हेगारीमुळे चर्चेत येतोय। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खुनाचं प्रकरण, परभणीमधील प्रकरण आणि नांदेड जिल्ह्यात ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं अपहरण, या सर्व घटनांमुळे कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय। या सर्व घटनांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना थेट लक्ष करतायत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन पोलिसांच्या तपासावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बाहुलं बनलेलं आहे। या घटनेतला संतोष अण्णा देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे, हा जर पोलिसांनी ठरवलं असतं तर तो रोखता आला असता, परंतु इथं ज्या घटना कानावर येतात, आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत। केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सिनेस्टाईल अपहरण करून हत्या करण्यात आली। या घटनेने मराठवाडा पुरता हादरलाय। घटनेला एक आठवडा होत आला तरी अद्याप प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नाहीये। पोलिसांनी 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी केवळ 3च आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। मस्साजोग येथील प्रकरणासंबंधी सध्या एकूण आरोपी अटक आहे। 3 मुख्य आरोपी अटक आहे। अजून 4 आरोपींचा शोध चालू आहे। लवकरच ते आरोपी अरेस्ट होऊन जातील। बीड जिल्ह्यात या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांना विरोधकांनी चांगलंच घेरलंय। मात्र त्यांनी सरपंचाच्या हत्ये प्रकरणात चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडत आहेत। त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनलेल्याचा पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणावरती स्वतः लक्ष घालतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।